नमस्कार अमरावती. अमरावतीत मुद्रांक तिकिटाचा तुटवडा तीव्र, तर 2, 5 आणि 10 रुपयांच्या स्टॅम्प तिकिटांच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. शहर आणि जिल्ह्यात कमी किमतीच्या मुद्रांक तिकिटाची उपलब्धता नसल्याने शैक्षणिक, महसूल आणि न्यायालयीन कामे ठप्प झाली आहेत. बाजारात केवळ 20 रुपयांवरील तिकिटे उपलब्ध असल्याने नागरिकांना जास्त खर्च करावा लागत आहे. आगामी प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ स्टॅम्प तिकिटे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात प्रदेश उपाध्यक्ष आकाश हिवसे, सरचिटणीस अभिषेक हजारे आणि विधानसभा अध्यक्ष प्रमोद दणाने यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन तातडीने उपाययोजना करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. इथे निवेदन द्यायचं कारण हे आहे की 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये हे जे कोर्ट फी स्टॅम्प आहे, जे आपल्याला विविध शासकीय विभागात अर्ज करायसाठी लागते, हे उपलब्ध नाही आहे. जिथं 5 रुपयाचं काम आहे, 10 रुपयाचं काम आहे, त्यासाठी नाहक आपल्याला 20 रुपयाच्या तिकीट घ्या लागून राहिला. हा शिल्लक भूर्दंड सर्वसामान्य जनतेला पडून राहिला होता. जसं आता विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहे, नवीन ॲडमिशन करणे आहे, विविध तहसील कार्यालयामध्ये अर्ज करणं आहे, याच्यासाठी आपल्याला फी स्वरूपात कोर्ट फी स्टॅम्प लावावं लागतात. तर कोर्ट फी स्टॅम्प इथं जिल्हा कोषागार कार्यालयातून इश्यूज झाले नव्हते, त्याच्यामुळे मुद्रांक शुल्क विक्रेता हे विक्री करू शकत नव्हते. ज्याच्या कारणामुळे आता कोणाला अर्ज करायचा असेल तर जिथं 5 रुपयाची तिकीट लागत होती तिथं 10, 20 असे जास्तीचा नाहक आर्थिक भूर्दंड बसून राहिला होता आणि लोकांची गैरसोय होऊन राहिली होती. तर सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हा कोषागार कार्यालय येथे आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आश्वासन सुद्धा दिलं की येत्या 8 दिवसात आम्ही तुम्हाला जे कोर्ट फी स्टॅम्प आहेत ते सर्व अवेलेबल करून देऊ, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला अडचण येणार नाही किंवा नाहक आर्थिक भूर्दंड पडणार नाही.